चलो नेक्स्ट आहे, नेक्स्ट काय बच्चो चेक करा, यस इक्वेशन ऑफ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता ग्राफ आणि वेव्ह फॉर्म दोन्ही एकच आहे. ठीक आहे, शब्दांचा दोघांचाही अर्थ एकच आहे. ग्राफ म्हणा किंवा वेव्ह फॉर्म म्हणा, दोघांचाही अर्थ कसा रे सारखाच. मग आता जी इक्वेशन आपल्याला माहिती आहे किंवा जो ग्राफ आपल्याला माहिती आहे, बघा लक्ष द्या, हा अशा प्रकारे जो ग्राफ आपल्याला माहिती आहे, या ग्राफचं इक्वेशन लिहायचंय. सर अवघड वाटतंय, काही काळजी करू नका, खूप सोपं आहे. व्हीएम हे पॉझिटिव्ह ऑफ सायकल साठी, पॉझिटिव्ह ऑफ सायकल, निगेटिव्ह ऑफ सायकल, ठीक आहे, आणि हे मायनस व्हीएम. ठीक आहे, चल तसंच याला थोडस जरा मी स्मार्टनेस म्हणता काय म्हणायचंय म्हणा. चला जाऊ दे, एवढा वेळ कशाला, मी स्वतःच ड्रॉ करतोय परत एकदा. ओके, ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय करंट. मॅक्झिमम करंट असेल लेकरांनो आय एम, पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, 0 पाय 2 पाय 0 पाय 2 पाय. ठीक आहे, क्लिअर. सर इथे लिहायची गरज नाहीये, पण तरी सुद्धा लिहायचं म्हणून. ठीक आहे, मायनस आय एम. ओके, चल इक्वेशन ऑफ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ह्याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू. आता सपोज मी म्हंटल की मला ह्या कुठल्याही इन्स्टंटचं काय काढायचं रे, व्होल्टेज, तर मी इथे लिहितोय इन्स्टंटेनियस व्होल्टेज. इन्स्टंटेनियस व्होल्टेज म्हणजे व्ही ऑफ टी. व्ही ऑफ टी काय, तर बघा कुठल्याही इन्स्टंटचं व्होल्टेजसाठी एक छान इक्वेशन तयार करतोय. मला सांगा की इथे मॅक्झिमम व्होल्टेज काय, व्हीएम. त्याच्या सगळ्यात अगोदर त्याला लिहून घेतोय व्हीएम. नेचर ऑफ सायकल, नेचर ऑफ सायकल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नेचर ऑफ सायकल आहे सायनोसॉइडल. सायनोसॉइडल म्हणजे पहिले जे 3 आहे ते काय बच्चो, यस काय रे, साइन. तर इथे मी लिहितोय साइन. सायनोसॉइडलचं काय लिहिलं इथं, साइन. आणि हे जे चेंज होतंय, हे जे हा जो एक्स ऍक्सिस आहे, तो एक्स ऍक्सिस विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि अँगल आहे. त्या ठिकाणी मी सगळ्यात पहिले अँगल लिहितोय थिटा. चालेल, बरं. परत व्हीएम ला व्हीएम ऍज इट इज, साइन ला साइन ऍज इट इज. थिटा, थिटा म्हणजे काय रे, ओमेगा टी. थिटा म्हणजे काय, ओमेगा टी. परत मला सांगा, आपण जो लास्ट लेक्चर मध्ये डिस्कशन झालंय, ओमेगा म्हणजे काय बच्चो, 2 पाय बाय टी आणि 2 पाय एफ. तर मी त्या व्हॅल्यू तिथे लिहू शकतो. बघा व्हीएम ला व्हीएम परत ऍज इट इज, साइन ओमेगाची व्हॅल्यू काय, 2 पाय एफ इंटू टी. आणि लास्ट व्हीएम ला व्हीएम ऍज इट इज, साइन 2 पाय अपॉन टी इंटू स्मॉल टी. बघा दोन्ही टी मध्ये फरक आहे. टी इज द टोटल टाइम आणि टी पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम. कळतंय नक्की. चला ह्याच प्रकारे जर आपण करंट साठी सुद्धा लिहू शकतो, इन्स्टंटेनियस करंट. या ठिकाणी लिहितोय बच्चो आय ऑफ टी. आय ऑफ टी इज इक्वल टू, परत मॅक्झिमम, मॅक्झिमम काय रे, आय एम. मॅक्झिमम काय, आय एम. नेचर सायनोसॉइडल, पहिले 3 काय रे, साइन. कुणाच्या रिस्पेक्ट में चेंज होतोय, अँगलच्या. आणि आय एम ला आय एम ऍज इट इज, साइन ला साइन ऍज इट इज. अँगल म्हणजेच काय रे बच्चो, ओमेगा टी. परत सांगायला लिहायला विसरायचं नाहीये, साइन ओमेगा काय, 2 पाय बाय टी इंटू स्मॉल टी. आणि लास्ट 1 बाय टी म्हणजे फ्रिक्वेन्सी, हे पण लिहून घेऊ. आय एम साइन ऑफ 2 पाय एफ इंटू टी. ओके, ठीक आहे. आता एक गोष्ट काय रे, ह्या सगळ्यांचं जे युनिट आहे ते काय बदलणार आहे का, युनिट बदलणार आहे नाही. होल्ड, ह्या गोष्टी छोट्या गोष्टी सांगत बसायची गरज नाहीये. ज्या गोष्टी माहिती असतात त्या नको. इथे एम्पियर. ठीक आहे, काय अडचण. तर बघा किती सोप्या पद्धतीने ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी आपण या ठिकाणी केले किंवा इक्वेशन केले. अवघड तर नसेलच, सोपं आहे.
थोडासा वेळ द्यावा लागेल, थोडासा विश्वास ठेवावा लागेल आणि हळूहळू डेफिनेटली तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही कळत जाईल. ज्या गोष्टीमध्ये काय अडचण वाटते, जिथे काही ठीक आहे, तर डेफिनेटली तुम्ही तिथे कमेंट करू शकता आपल्या डिप्लोमाला ह्या ऍपवरती. ठीक आहे, बाकीचं सिलेबस नेक्स्ट व्हिडिओ, छोटे छोटे व्हिडिओ करायचे.